मॅगी खायला कोणाला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यांच्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीची असलेली अशी ही मॅगी आहे. आज मी इथे मस्त चमचमीत वेगळ्या पद्धतीची मॅगी बनवते आहे. नेहमी त्याच आपण सिंपल पद्धतीने मॅगी बनवतो, पण या पद्धतीने बनवून बघा, मस्त अप्रतिम होते आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवून खाल. आज मी इथे चायनीज मॅगी नूडल्स बनवते आहे. त्यासाठी इथे मी मॅगीचं मोठं पॅकेट घेतलं आहे आणि इथे मी 2 कप पाणी गरम करून घेतलं आहे. पाणी छान गरम झालं की यामध्ये आपल्याला मॅगी नूडल्स घालून घ्यायचे आहेत. हे आहे असे मी यामध्ये घातलेत, अजिबात त्याचा चुरा केलेला नाही आहे, म्हणजे ते छान लांब असे नूडल्स तयार होतील. पसरटं भांडं घेतलं आहे, त्यामुळे हे मी थोडंसं ओपन करून घेते आहे, म्हणजे ते सगळ्या बाजूने एकसारखे व्यवस्थित हे नूडल्स शिजले जातील. थोडेसे सॉफ्ट झाले की फोर्कनी अशा पद्धतीने आपल्याला हे ओपन करून घ्यायचे आहेत आणि हे जास्ती शिजवायचे नाही आहेत. आपल्याला घड्याळ लावून फक्त 2 मिनटासाठी हे शिजवून घ्यायचे आहेत. ओव्हर कुक करायचे नाहीत, नाहीतर अजिबात त्याची चव चांगली लागत नाही आणि खूप चिकट असे होतील. पूर्ण हाय हीटवरतीच मी हे नूडल्स शिजवून घेते आहे. आता हे आपल्याला चेक करून बघायचं आहे. अगदी जास्त मऊ होईपर्यंत शिजवायचं नाही आहे. अगदी हलक्या हाताने तोडलं तर लगेचच कट होतील. अशा पद्धतीचे झाले की याचा आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे. एका गाळणीमध्ये हे सगळं आपल्याला पटकन ओतून घ्यायचं आहे, कारण हे अजून जास्ती शिजू शकतं. त्यामुळे हे पटकन ओतून घ्यायचं आणि याच्यावरती फ्रीजमधलं थंडगार पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे याची अजून शिजण्याची प्रोसेस थांबेल, अजून हे ओव्हर कुक होणार नाही. थंड पाणी घालायचं आणि हे आपल्याला हाताने असे थोडेसे नूडल्स मोकळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामध्ये जर अजून पाणी असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. यातलं पूर्ण पाणी काढून झाल्यानंतर हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे या प्लेटमध्ये सगळीकडे पसरवून ठेवायचे आहेत. हे नूडल्स एकमेकाला चिकटू नये किंवा ते चिकट होऊ नयेत, त्यासाठी मी इथे 1 चमचा तेल घातलं आहे आणि हे तेल सगळीकडे आपल्याला थोडंसं लावून घ्यायचं आहे. हे नूडल्स मी थोडा वेळ बाजूला ठेवते आणि आता चायनीज मॅगी नूडल्स बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या कट करून घेते. त्यामध्ये मी 1 ढोबळी मिरची घेतली आहे आणि 1 कांदा घेतला आहे. खूप जास्त काही मी भाज्या घालत नाही आहे, मला जास्ती भाज्या आवडत नाहीत. तुमच्याकडे भाज्या असतील किंवा तुम्हाला आवडत असतील तर इथे तुम्ही कोबी, गाजर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. कांद्याची पात देखील घालू शकता. इथे मी उभा उभा असा कांदा आणि ढोबळी मिरची कट करून घेतली आणि 1 हिरवी मिरची बारीक अशी मी इथे कट करून घेतली आहे. या मॅगी नूडल्समध्ये आता मी 1 छोटा चमचा सोया सॉस घालते आहे, 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा शेजवान चटणी आणि 1 चमचा टोमॅटो केचप घालते आहे. मॅगी नूडल्समध्ये जो मसाला येतो त्यापैकी 1 मसाला मी इथे आत्ता वापरते आहे, 1 मसाला आपण नंतर वापरणार आहे. 1 पॅकेट मी पूर्ण यामध्ये घातलेलं आहे. हे सगळे जे सॉसेस आपण यामध्ये घातले ते या नूडल्सला छान असे लागले गेले पाहिजेत, त्यासाठी मी इथे हातानेच मिक्स करून घेते आहे. हाताने त्याला व्यवस्थित मसाले लागले जातील, चमच्याने किंवा फोर्कने इतकं व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे हातानेच मी हे इथे मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये जे काही आपण सॉस घातले त्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. हे सगळं छान असं मिक्स झालं आहे. आता हे मी असंच ठेवते आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आलं आणि लसूण किसून घालायचं आहे. मी अगोदर कट करून घेतलेला नाही आहे. कट करण्यापेक्षा किसून पटकन होतो, त्यामुळे डायरेक्ट मी तो तेलामध्ये किसून घालते आहे. सुरुवातीला मी आलं किसून घेतलं, आता 4-5 लसूण पाकळ्या देखील यामध्ये किसून घालायच्या आहेत. 1 बारीक कट केलेली मिरची घालायची आहे. कांदा घालायचा आहे, यामध्ये आपल्याला छान मोकळा करून घालायचा आहे. कांदा हलकासा सुरुवातीला यामध्ये परतून घ्यायचा आहे. फक्त 1 मिनिट हाय हीटवरती मी कांदा परतून घेतला आहे. जास्त सॉफ्ट किंवा जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाही. ढोबळी मिरची मी यामध्ये घातली आहे, ही देखील आपल्याला हाय हीटवरती थोडीशी परतून घेतल्यानंतर शिल्लक 1 मसाल्याचं पॅकेट आहे आपलं मॅगीमधलं, ते मी यामध्ये घातलं. अगोदर मॅगीमध्ये किंवा मसाल्यामध्ये सॉसमध्ये मीठ असतं, त्यामुळे फक्त भाज्यांच्यासाठी अगदी थोडंसं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे. हे आता आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता जी आपण मॅगी ठेवली होती मसाला सॉसेस लावून, नूडल्स ठेवले होते ते यामध्ये घालायचे आहेत. हे नूडल्स यामध्ये घातल्यानंतर गॅसची हीट मी कमी केली आहे आणि फक्त 2 मिनिटे आपल्याला
हे यामध्ये सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याला जास्ती शिजवायची किंवा भाजायची गरज नाही आहे. टेस्ट करून तुम्ही मिठाचं प्रमाण तुम्हाला जर अजून वाटत असेल तर यामध्ये घालू शकता. मॅगी आपण नेहमी बनवतोच, पण या पद्धतीने चायनीज मॅगी नूडल्स तुम्ही एकदा बनवून बघा. नेहमी याच पद्धतीने बनवून खाल. अप्रतिम अशी ही मॅगी बनवून तयार होते. कशी वाटली रेसिपी तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशी चायनीज मॅगी जर तुम्ही घरी बनवलीत तर बाहेरचं चायनीज खाणं तुम्ही 100% विसरून जाल. तुम्ही आणखी कुठल्या वेगळ्या पद्धतीने मॅगी बनवता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजची चायनीज मॅगी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.